मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आजच्या आपल्या लाईव्ह तासिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. थोडक्यात ओळख करून देतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनवस्ती केंद्रवाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम घेऊन आलो आहोत. आपणास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिली जाईल. आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर अनुभवायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपात आपल्याला अनलिमिटेड व्ह्यूज व्हिडिओचे पाहता येतील. ते युट्यूब वरती आणि फेसबुक वरती तुम्हाला उपलब्ध होतील. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. प्रत्येक घटकावर 2-3 नव्हे तर जास्तीत जास्त सराव टेस्ट आपणास उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून आपला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. त्याचबरोबर सराव टेस्ट सोडवल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांना, पालकांना आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती पाहण्यासाठी सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा आमच्याकडून उपलब्ध करून दिली जात आहे. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्सही उपलब्ध करून दिले जात आहे, जेणेकरून त्या प्रिंट करूनही तुम्ही अभ्यास करू शकता. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनवस्तीच्या वतीने देण्यात येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा क्लासेसची किंमत महाराष्ट्रामध्ये 5,000 पासून ते 25,000 पर्यंत आकारणी केली जाते. परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. आपणास एवढंच करायचं आहे की आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला लिंक उपलब्ध होतील. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे, जेणेकरून इतर मित्रांनाही तो युट्यूब चॅनल सर्च केल्यानंतर दिसल आणि आपणही त्याचा लाभ घ्याल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला टेलिग्राम वरती उपलब्ध होणार आहेत. व्हॉट्सअप वरती तुम्ही जॉईन झाला तर तुम्हाला जॉईन झालेल्या तारखेपासूनच पुढचे मेसेज तुम्हाला दिसतील, लिंक दिसतील. परंतु आपण जर टेलिग्रामला जॉईन झाला तर आपल्याला इथून पाठीमागे झालेल्या लिंक, झालेल्या टेस्ट, झालेल्या तासिका त्याच्याही लिंक तुम्हाला उपलब्ध होतील, जेणेकरून तुमचा सर्वाधिक अभ्यास होईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वी जवाहर नवोदय तील भाषा विषयाचा लाईव्ह तासिकेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला सांगण्याचा आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घ्या, तुम्हाला 50-60 उतार्यापेक्षा जास्त अभ्यास करता येत नाही. परंतु आमच्या क्लासेसच्या वतीने तुम्हाला 200+ पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर 200+ ऑनलाईन सराव टेस्टही उतार्यावरती तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. त्यासाठी लागणाऱ्या 100+ लाईव्ह तासिकाचं आयोजन आमच्या शाळेच्या वतीने केलं आहे. त्या सर्वांचा लाभ घेण्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही त्या गोष्टींचा फ्रीमध्ये लाभ घेऊ शकाल. मी सोमीनाथ सोनवणे आपला जवाहर नवोदय उतारा क्रमांक 47च्या तासिकेमध्ये सहर्ष स्वागत करतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 47 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून 200+ ऑनलाईन सराव टेस्ट भाषा सोडून भाषा विषयात 20 प्रश्न, जे आपल्या 4 उतार्यावरती 20 प्रश्न आहेत, त्याचे 25 गुण 100% मिळवा, ही खात्रीशीर. फक्त वेळोवेळी टेस्ट सोडवत चला, जेणेकरून तुमचा सराव होत चला. आणि टेस्ट मध्ये पैकी मार्क जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत टेस्ट रिपीट सोडवा, जेणेकरून तुमचा सराव परिपूर्ण होईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर उतारा क्रमांक 47 पाठवला आहे, तो तुम्ही वाचा, जेणेकरून या उतारावरील 5 प्रश्नाचे उत्तर आपण योग्य देऊ शकतो. तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी देतो. चला, वाचून झाला असेल तर टाईप करा, जेणेकरून आपण पुढे जाऊ.
प्रश्नाचं वाचून झालंय. गुड प्रश्न, चांगलं वाचण्याचं स्पीड आहे तुझं. चला विद्यार्थी मित्रांनो, सृष्टी गंडाळ वाचले, प्रशांत वाचून झालंय, सवरी गुड मॉर्निंग टाकते. चला खाडीचं वाचून झालंय. चला मी वाचून दाखवतो विद्यार्थी मित्रांनो, चला ऐका, जेणेकरून आपल्या उत्तरावर सर्व प्रश्नांची उत्तर एकदम योग्य देता येतील. पहा, संगीत विषयात एकदम पारंगत असलेल्या लता दीदींचा, ज्यांनी भरपूर गाणे गायले, त्यांचे आपण गाणे ऐकतो, देशभक्तीपर गीत ऐकतो, यांच्यावर आधारित हा उतारा आहे. पहा उतारा क्रमांक 47, काळजीपूर्वक ऐका. लता दीदींना छायाचित्रण करायला फार आवडत. इतरांच्या छायाचित्रणात काय चांगलं काय वाईट है ही त्या उत्तम तऱ्हेने सांगू शकत. परिस्थितीने त्यांना चित्रपट क्षेत्राकडे वळवले नसते तरी त्या आज उत्तम शास्त्रीय संगीत गायिका झाल्या असत्या. तीच त्यांची खरी आवड होती. चित्रकला त्यांना लहानपणापासून आवडे, पण त्या छंदामुळे वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ कुठे होता. त्यांचे क्रिकेटचे वेड तर प्रसिद्ध आहे. रेकॉर्डिंग दिलेल्या तारखा या सगळ्या गर्दीतून त्या केव्हा तरी वेळ काढून परदेशात भटकून येत. लता दीदींनी काढलेल्या अनेक फोटोत नैसर्गिक प्रकारचे मनोर खेळ पाहायला मिळतो. त्यातून त्या छायाचित्रणाची उत्तम समज दिसून येते. प्रसिद्ध गीतकार लता दीदी यांच्यावर आधारित हा उतारा होता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या उत्तरावर 5 प्रश्न आहेत तुमच्यासाठी. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. चला, सवरी महेश, वाचायच्या आधीच वाचून झाला टाकून काही उपयोग होत नाही, नंतर उत्तर सांगता येत नाहीत. आधी वाचन करीत जा. हा पहिला प्रश्न, उत्तरावर लता दीदींना कोणत्या गोष्टीची आवड नव्हती. या पर्यायामध्ये पहा, प्रश्नामध्ये नव्हती या शब्दाकडे बारकाईने लक्ष द्या. त्यांना 3 गोष्टींची आवड होती, पण यातल्या एका गोष्टीची आवड नव्हती. ती गोष्ट कोणती? पहा, पर्याय A छायाचित्रण, पर्याय B चित्रकला, पर्याय C क्रिकेट आणि पर्याय D पोहणे. पहा विद्यार्थी मित्रांनो, 3 गोष्टींची आवड होती. उत्तरामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे, पण एका गोष्टीचा उल्लेख या उत्तरामध्ये आलेला नाही. तोच योग्य पर्याय आहे. आपल्याला उत्तरा काळजीपूर्वक वाचला तरच उत्तर सांगता येईल. जरा कृष्णा खाडे डी उत्तर देतोय, प्रशांत सानप डी, महेश सानप, असवरी सानप डी, श्रावणी डी, प्रदीप डी उत्तर देतोय. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं उत्तर येतंय. साक्षी खाडे डी उत्तर देते. चला, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक असं अभिनंदन. पहा, याचा अर्थ तुम्ही उत्तरा काळजीपूर्वक वाचलाय. सृष्टी गंडाळ डी उत्तर देते. अभिनंदन बेटा, सर्वांचं अभिनंदन. चला पहा, त्या लता दीदींना छायाचित्रकरण करण्याची फार आवड होती. चित्रकला या विषयाची पण आवड होती. त्यांना क्रिकेट खेळायलाही खूप आवडायचं, पण त्यांना पोहणे आवडत नव्हतं. कारण पोहणे हा शब्द उत्तरात कुठंच आला नाही. याच्यावरून आपल्याला कळतं की प्रश्न पाहिल्याचं योग्य उत्तर आहे डी पोहणे. ओम सोनवणे डी उत्तर देतोय. अभिनंदन ओम. चला, सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी या उत्तरावर पुढचा प्रश्न, एकदम सोपा प्रश्न. प्रश्न दुसरा, केव्हा तरी वेळ काढून त्या कोठे फिरून येतात. केव्हा तरी वेळ काढून त्या कोठे फिरून येतात. पर्याय A बागेत, पर्याय B देशात, पर्याय C परदेशात आणि पर्याय D गच्चीवर. पहा, आपण वेळ काढतो, मामाच्या गावाला, मावशीच्या गावाला, आजोबाच्या गावाला जातो, फिरून येतो, मजा करतो. सुट्ट्यामध्ये तर तुम्ही लय मजा करता. मजा करता अभ्यासही करता. खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन. चला, कृष्णा म्हणतोय परदेशात, प्रशांत सी उत्तर देतोय, ओम सोनवणे महेश सानप, असवरी सानप सी उत्तर देत आहे, श्रावणी सी उत्तर देते, प्रदीप सी उत्तर देतोय, साक्षी सी उत्तर देते. पहा, म्हणजे तुम्हाला या उत्तरात एकदम चांगल्यापैकी समजलाय. पहा, त्या वेळ काढून कुठे फिरून येत असत, तर त्या कुठे जात असत तर फिरायला. बरोबर, सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक C. याचा उत्तरामधली ओळ क्रमांक कुणी सांगू शकतं का मला? कोणत्या ओळीमध्ये दिसतंय तुम्हाला वरती?
सांगा बरं. सगळ्यांनी एकमेकाचं बघून तर नाही टाकलं. तुम्हाला कोणत्या ओळीमध्ये त्याचं उत्तर सापडलंय? खालून पहिली दुसरी तिसरी, वरून पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी, असं काहीतरी टाकता येईल ना तुम्हाला? सांगा बरं. याचा अर्थ एकमेकाचं बघून तर नाही टाकीत तुम्ही? उतारा वाचून उत्तर टाकताय का बघून टाकताय? बघू कुणाला उत्तर सापडलंय कोणत्या ओळीमध्ये. चला, प्रशांत म्हणतोय खालून. याचा अर्थ कोणालाच ओळ सापडला नाही, बाकीच्याचं बघून टाकलंय. ज्याने ज्याने वाचला असेल त्याला ओळ क्रमांक लगेच सापडायला पाहिजे. परदेशात हा शब्द उतार्यामध्ये जे अशी ओळीत असेल तीच ओळ प्रश्नाचे उत्तर असणार आहे. चला सांगा बरं. आपल्याला परीक्षेच्या काळात खालून तिसऱ्या ओळीत म्हणतोय प्रशांत अभिनंदन, कृष्णा पण म्हणतोय खालून तिसऱ्या ओळीत अभिनंदन, सृष्टी गंडाळ हॅलो 29. चला अभिनंदन तुमचं, म्हणजे तुम्ही उत्तर वाचलाय, कळतंय तुम्हाला. चला तुमच्यासाठी या उत्तरावरील तिसरा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न तिसरा, लता दिदी चित्रपट क्षेत्राकडे वळाल्या नसत्या तर कोण झाल्या असत्या? लता दिदी चित्राकडे वळाल्या नसत्या तर कोण झाल्या असत्या? बघा, टिंब याचा अर्थ त्यांना त्या पुढे कोण झाल्या असत्या असं त्यांचं म्हणणं आहे. पर्याय ए, छायाचित्रकार झाल्या असत्या, क्रिकेटपटू झाल्या असत्या, शास्त्रीय संगीत गायिका झाल्या असत्या, आणि डी, चित्रकार झाल्या असत्या. पहा, योग्य उत्तर तुम्ही शोधा. पहा, याचं उत्तर एकदम सोपं आहे आणि माझ्या मते याचं उत्तर पहिल्याच ओळीत दडलंय. साक्षी खाडे सी उत्तर देते, कृष्णा सी उत्तर देतोय, प्रशांत सी उत्तर देतोय, ओम सोनवणे सी उत्तर देतोय. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात. प्रदीप सी उत्तर देतोय, श्रावणी सी उत्तर देते. अभिनंदन श्रावणी. पहा, श्रावणी बघून टाकू नको, फक्त आपलं आपलं वाचून टाकीत जा. पहा, पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर लपलेलं आहे. पहा, तुम्ही जर उत्तरा वाचला. सृष्टी गंडाळ सी उत्तर देते, अभिनंदन सृष्टी. महेश सानप, आसावरी सानप सी उत्तर देते. चला, सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. सर्वांनी सी उत्तर दिलेलं सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. प्रश्न तिसरा, लता दिदी चित्रपट क्षेत्राकडे वळाल्या नसत्या तर त्या उत्तम छायाचित्रकार झाल्या असत्या. छायाचित्रकार म्हणजे फोटोग्राफर. छायाचित्रकार म्हणजे कोण रे? तर आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो फोटोग्राफर. व्हिडिओ काढणारा, फोटो काढणारा, त्याला छायाचित्रकार हा मराठीतला शब्द आहे. चला, योग्य उत्तर दिले, सर्वांचं अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही विद्यार्थी मित्रांनो. चला आता बघा, व्याकरण नावाचा प्रश्न आला या उत्तरामध्ये. प्रश्न चौथा, छंद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? छंद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? जर आपल्याला व्याकरण चांगल्यापैकी येत असेल तर या उत्तराचा आणि या प्रश्नाचा काही संबंध नाही. पहा, या उत्तराचा आणि या प्रश्नाचा काही संबंध नाही. पहा, प्रश्न चौथ्या प्रश्नाचं हे टाकतोय, ओम फक्त हे टाकतोय, कोणत्या प्रश्नाचं समजत नाही. चला, पर्याय ए नाद, पर्याय बी नावड, पर्याय सी छेदन, आणि पर्याय डी उत्तम. चला, सृष्टी गंडाळ ए उत्तर टाकते, प्रदीप ए उत्तर टाकतोय, साक्षी खाडे ए उत्तर टाकते, ओम सोनवणे ए उत्तर टाकतोय. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, एकदम बरोबर तुम्हाला व्याकरणातला छंद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखता आलाय. पहा, महेश सानप, आसावरी सानप ए उत्तर टाकताय. अभिनंदन आसावरी, अभिनंदन महेश. चला, ए उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. श्रावणी अगदी बरोबर टाकते. श्रावणी बरोबर आहे तुझं उत्तर. छंद या शब्दाचा नमनार्थी शब्द आहे नाद. प्रश्न चौथा, योग्य उत्तर नाद. चला, या उत्तरावरील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. पुढील पैकी चुकीची जोडी कोणती? आता मात्र आपले डोकं लावावं लागेल. आता या प्रश्नामध्ये चुकीची जोडी ओळखायची, बरोबर नाही. यांनी बहुतेक विरुद्धार्थी शब्द दिले तर आपल्याला त्याची चुकीची जोडी ओळखायची. चांगले वाईट, छंद आवड, नैसर्गिक अनैसर्गिक, शास्त्रीय अशास्त्रीय. चला, मला वाटत नाही तुमचं सगळ्यांचं आता उत्तर बरोबर येईल. बघू आता काय होतंय. तरी प्रशांतने बी उत्तर दिलंय, कृष्णा बी उत्तर देतोय, प्रदीप बी उत्तर देतोय, महेश आसावरी बी उत्तर देत आहे, ओम बी उत्तर देतोय, सृष्टी बी उत्तर देते. चला, बाकीच्यांनी टाका. आरती, प्रीती, सोनल, भागवत. चला उत्तर टाकत चला.
सृष्टी गंधाळ बी उत्तर देते. अभिनंदन, एकाचही उत्तर चुकलं नाही. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. पहा, इथं सर्व विरुद्धार्थी जोड्या आहेत. फक्त पर्याय बी श्रावणी बी उत्तर देते. अभिनंदन बेटा. चला, म्हणजे पर्याय ए चांगले विरुद्ध वाईट बरोबर आहे. पर्याय सी नैसर्गिक अनैसर्गिक बरोबर आहे. आणि पर्याय डी शास्त्रीय अशास्त्रीय हे पण बरोबर आहे. आणि पर्याय बी मात्र चुकीची जोडी आहे. छंदच्या विरुद्ध आवड हा समानार्थी शब्द आहे. छंदच्या विरुद्ध आवड होत नाही. आवडच्या विरुद्ध काय माहिती का? नावड, आहे का नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं उत्तर क्रमांक 47 संपला आहे. धन्यवाद, तुम्ही चांगला प्रतिसाद दिला. आपल्या अशाच लाईव्ह तासिकेमध्ये सहभागी व्हा, जेणेकरून आपण अभ्यास कंटिन्यू करू शकू. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअप जॉईन नसेल तर अजून आपल्या मित्रांना नातेवाईकांना आपला मेसेज पाठवा, जेणेकरून ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होतील. आपल्या मेसेज मध्येच व्हॉट्सअप ग्रुपची लिंक, टेलिग्राम ग्रुपची लिंक, युट्यूबची लिंक टाकलेली आहे. तोच मेसेज पुढे फॉरवर्ड करा. शैक्षणिक ग्रुपवरती फॉरवर्ड करा, आपल्या शाळेच्या ग्रुपवरती फॉरवर्ड करा, जेणेकरून 3री 4थी 5वीतील सर्व विद्यार्थी याचा अभ्यास करू शकतील. अद्याप युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर लाईक करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनाही त्याच्या लिंक जातील, त्या चॅनल वरती येईल आणि सर्वांना तो दिसेल. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला लिंक उपलब्ध होईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथं उत्तर क्रमांक 47 थांबू आणि पुढच्या